मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। दादा हा मॅडम 304 कुठे आहे? देवा, मी खूप चुकीचं करते हे सगळं, पण हे सगळं मी राधिकाताईंच्या चांगल्यासाठीच करते। आता राधिकाताई जेव्हा शनया आणि गुरुनाथला एकत्र बघतील तेव्हा काय होईल माहित नाही। राधिकाताई हा धक्का सहन करू शकतील का? देवा, त्यांना हा धक्का सहन करण्याची ताकद दे। Gary, do you love me? Of course I love you. Of course I love you. चल काहीतरी बोलतो सुकाच। अगं काय नाही केलंय शनया तुझ्यासाठी, तुझ्यासाठी म्हणून माझ्या बायको आणि मुलाकडे कायम दुर्लक्ष केलं। म्हणजे ऑफिसची कॉन्फरन्स दिल्लीला आहे असं सांगून रात्रभर तुझ्याकडे यायचो, विसरलीस? बॅग भरलीस का माझी? कधीच भरून ठेवली। तुमच्या बाकीच्या कपड्यांबरोबर थंडीचे पण कपडे ठेवले। दिल्लीला पावसाळ्यात बहुतच थंडी असते म्हणे। पण ठीक आहे ना, हे काय नॉर्मल आहे, तू तर सगळेच करतात। अच्छा, आणि एक्सपेन्सिव्ह गिफ्ट त्यांचं काय? तुला माहितीये माझ्या बायकोला गेल्या काही महिन्यांमध्ये एक साडी सुद्धा घेतली नसेल मी, पण तुझ्यासाठी काय काय घेतलं माहितीये ना? काऊ ना एवढं काऊन चिडला? दुसरे कोणाचं नाही ना? ते करेक्टच आहे। तिची काय लायकी आहे का गिफ्ट्स वगैरे द्यायची? आणि कसली बावट आहे रे ती। आय मीन आपलं अफेअर आहे हे आत्तापर्यंत कळलं नाहीये तिला। राधिका गुरुचं अफेअर चालू आहे। मी आत्ता त्या दोघांना बाहेर बघून आले। शनया, आपल्याला सगळ्यांना या गाडीतून जायचं। गॅरी, मी येताना तुझ्यासोबत आले होते, मी जातानाही तुझ्यासोबतच याच गाडीत जाणार। मला वाटतं ही तीच मुलगी होती जिला मी गुरुनाथ बरोबर आमच्या स्टुडिओत पाहिलं होतं। ती यांच्या ऑफिसमध्येच काम करते, यांच्या बरोबर इकडे तिकडे येत जात असेल।
दूर कशी काय आवडली रे तुला ती? काय आता मी सुद्धा बावळट होतो म्हणून या बावळटच्या प्रेमात पडलो आणि वाट लावून घेतली स्वतःची. बट मी तुझ्या आयुष्यात आल्यावर सगळं बदललं ना. ऑफकोर्स बच्चा. तुला माहितीये माझ्या आईबाबांना असं कायम वाटतं की राधिका माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं नशीब फळफळलं. ते नष्टर आहे ती नष्टर माझ्यासाठी. ते नष्टर आहे ती नष्टर माझ्यासाठी. आता त्या दिवशी पार्टीमध्ये कशी आली होती? काही अर्थ होता का? फार लाज काढली, लाज. करून राहिली, बोलून राहिली, वागून राहिली. काही अर्थ आहे का? आय वॉज सो एम्बॅरेस्ड. सगळीकडे आपला नागपुरी बाणा मिरवायचा. पण तुला माहितीये नागपूरमध्ये सुद्धा सगळे लोक अशी भाषा बोलत नाही. पण हिला आपला नागपुरी गावरान ठसका सगळीकडेच दाखवायचा ना. बिल्डिंग मध्ये तशीच वागते. वॉचमनची गप्पा मारत बस, त्या दूधवाल्याला चहा विचार, मग स्वयंपाकवाल्या बाईंची कामं स्वतःच जाऊन कर. किती पिंडोक आहे ना. या हाय सोसायटीमध्ये राहायची ना तिची लायकीच नाही. गेली 8 वर्ष कसं सहन करतोय ना माझं मला माहिती. 8 वर्ष झाली तुमच्या लग्नाला? बाप रे, एवढी वर्ष कसा राहिलास तू त्या मूर्ख बाईसोबत? काय आता, आधी मला वाटलं होतं की मी जसा ग्रूम झालो ना तशी हळूहळू तीही बदलेल. पण नाही, ती तशीच राहिली. आणि आईबाबांच्या मर्जीतली असल्याने माझी काही बोलायची हिंमतही नाही तिला. मग काय, 8 वर्ष हा बावळटपणा सहन करत आलोय मी. आता त्या दिवशी कॉन्फरन्स नंतर लोणावळ्यामध्ये तू आणि मी एकत्र राहायचं किती छान प्लॅनिंग होतं की नाही. ही मध्येच टपकली आणि सगळा गोंधळ घातला. हो, जा 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 प्लीज. डोळे कोणाला दाखवते? राधिका जरा शांत राहा ना. ही भवानी इथे कशी? आता ऑफिसचे एम्प्लॉई म्हणल्यानंतर ती येणार नाही का कॉन्फरन्सला? ही तुमच्या ऑफिस मध्ये कामाला आहे? हो. मग काढून टाका तिला. अगं असं कसं काढता येईल ना. म्हणजे ती नॉर्मल नाहीये, ती डिस्टर्ब्ड आहे. पण यार तू काही म्हण, तुझी बायको ना खरंच बावडते. तिला काहीही पटतं. त्या दिवशी तुला आठवतंय का मी तुझ्या घरी आले होते तब्येत खराब आहे सांगून? तिला साधा डाऊट पण नाही आला यार. डोकं दुखून राहिलंय का तुझं? बर चल माझ्या बरोबर, चल ये. माझी बॅग. हा मी घेते. अगं आनंदच्या वेळेला नाही का इयरिंग्स घरी राहिले होते तुझे, तर ते आनंदच्या गर्लफ्रेंडचे तशी थाप मारली मी. हे असल्या कानातल्यांसारख्या फडतूस गोष्टींवर वायफळ खर्च करायला त्या आनंद सारखा मूर्ख नाहीये मी. त्या बिंडोक आनंदचे प्रताप आहेत सगळे. त्याची गर्लफ्रेंड आहे, तिला वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं म्हणून मला ऑनलाईन मागवायला लावले त्याने. तर ही दिवसभर अगं बाई वहिनींचे का वहिनींचे का सगळं पटलं पण गॅरी बस झाला आता. आता सोड तिला. आता ठरलंय ना, मी तिला डिवोर्स देणार. पण आजच्या आजच सांग तिला. अर्थात डिवोर्स पेपर रेडी करून आणलेत ना. आजच्या आज तिच्या तोंडावर मारणार ती. तर मला एक कळत नाही की तिला मी सांगू कसं की माझं तिच्यावर नाही, तुझ्यावर. की माझं तिच्यावर नाही, तुझ्यावर. त्यात काय एवढं, सरळ जाऊन सांग ना तिला. ए बावळट. अरे ऐकत घे पूर्ण. तिला म्हणत म्हणे बावळट, आय डोंट लव्ह यू एनिमोर, आय लव्ह शनाया, यू आर नथिंग टू मी, गेट आउट ऑफ माय हाऊस. हा ओके ओके. कसं ए बावळट पुढे काय? अरे आय डोंट लव्ह यू एनिमोर, आय डोंट लव्ह यू एनिमोर, आय लव्ह शनाया, आय लव्ह शनाया, यू आर नो वन टू मी, यू आर नो वन टू मी, गेट आउट ऑफ माय हाऊस. गेट आउट ऑफ माय हाऊस. परफेक्ट. आणि गॅरी, ती घराबाहेर गेल्यावर मग घरात तू आणि मीच ना. कॉस बच्चा.
राधिकाताईंच्या अवस्थेवरूनच कळतंय की त्यांनी शनाया आणि गुरुला एकत्र बघितलंय. किती भयंकर धक्का बसलाय त्यांना. आपण जाऊन त्यांना सांभाळायला हवं. आणि का नाही धक्का बसणार? आफ्टर ऑल त्यांच्या मॅरेजचा प्रश्न आहे. आय थिंक शी इज राईट. रेवती, मला असं वाटतंय की आपण त्यांना असं एकटीला सोडायला नको. आपण जाऊया का त्यांच्या बरोबर? हवं तर थांबू त्यांच्यासोबत. मला भीती वाटतेय थोडी. त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? नाही, राधिका असं काहीही करणार नाही. मी ओळखते तिला. तिला धक्का नक्कीच बसला असेल, पण म्हणून असं पाऊल ती उचलणार नाही. संकटाला घाबरून आत्महत्या करणाऱ्यांसारखी पळपुटी नाहीये राधिका. अहो, पण मग त्यांना धक्का बसलाय हे तरी खरंच आहे ना? हो, ते खरंच आहे. कारण एखाद्या गंभीर दुखापतीतून किंवा अपघातातून माणूस बरा होतो, पण माणसाचा विश्वास तुटला ना की सगळंच संपतं. आणि ह्या शॉक मधून बाहेर पडण्याचा मार्ग तिने शोधायला हवा. बट रेवती, शी इज राईट. म्हणजे आय अग्री विथ भक्ती. वी शुड हेल्प हर. वी शुड डू समथिंग अबाउट इट. त्यांना यातून सावरण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. मी जाते तिच्या मागे तिच्या घरी. रेवती, मी पण येते. मी पण येते. नको जे. हे बघ, कितीही झालं तरी गुरु तुझा बॉस. आणि जर त्याला कळलं ना की तू ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेस, तर तुझ्या नोकरीवर परिणाम होईल. बरोबर म्हणतायत रेवती. गुरुनाथ फार स्वार्थी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो जेनी. त्यामुळे तू जा ऑफिसला. आम्ही दोघी सांभाळतो सगळं. डोंट वरी जे. आणि आतापर्यंत तू आम्हाला जी साथ दिली आहेस ना, ती आमच्यासाठी खूप मोलाची. तू ऑफिसला जा. ओके, बट यू प्लीज कीप इन्फॉर्मिंग मी अबाउट एव्हरीथिंग. हवं तर आफ्टर ऑफिस आज मी तुमच्याकडे येते. ठीक आहे? हो, चालेल. हां, मी करेन फोन तुला. ओके, टेक केअर. यू लव्ह मी? ऑफकोर्स आय लव्ह यू. अगं, काय नाही केलंय शनाया तुझ्यासाठी. तुझ्यासाठी म्हणून माझ्या बायको आणि मुलाकडे कायम दुर्लक्ष केलं. म्हणजे ऑफिसची कॉन्फरन्स दिल्लीला आहे असं सांगून रात्रभर तुझ्याकडे यायचो. तुझी बायको ना खरंच बावळट. तिला काहीही पटतं. त्या दिवशी तुला आठवतंय का, मी तुझ्या घरी आले होते तब्येत खराब आहे सांगून? तिला साधा डाऊट पण नाही आला यार. इयरिंग्स घरी राहिले होते तुझे, तर ते आनंदच्या गर्लफ्रेंडचे तशी थाप मारली मी. पण गॅरी बस झाला आता सोड तिला. अर्थात डिवोर्स पेपर रेडी करून आणलेत ना. गेली 8 वर्ष कसं सहन करतो ना माझं मला माहिती. ते नष्टर आहे ती नष्टर माझ्यासाठी. खुश झालं एकदाच. तुम्ही मुलींना रेडी व्हायला किती वेळ लागतो ना, काही अंदाजच येत नाही. बघ ना, आता इतका वेळ बसलो मी. 11च वाजले. अगं, पण मला येऊन बराच वेळ झाला ना. दोन वाजलेत. माझ्या लक्षातच नाही आलं. चल बेबी, मला जायला हवं. ए नको जाऊ ना. 2 तर काय नेहमीच वाजतात रे. आणि तसंही आज तू घरी गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर 12 वाजणारच आहेत ना. आय एम नॉट जोकिंग. अगं, मला निघायला हवं. नाही, प्लीज थांब ना थोडा. अगं, घरी जर नाही गेलो तर आपलं काम पूर्ण होईल का? मग नंतर तूच घाई करशील. सॉरी जा. बरं गॅरी, ऐक ना. यू नो व्हॉट, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यावं असं वाटतंय. काय घेऊन देऊ तुला? हां, हे तुझं घड्याळ आहे ना, सॉलिड आउटडेटेड झालंय बरं का. आपण तुझ्यासाठी ना नवीन घड्याळ विकत घेऊ.
अगं कशाला उगीच? ए कशाला काय कशाला, तू मला किती गिफ्ट विकत घेऊन देतोस, तर मी तुला एक तर देऊ शकतेस ना. आता यावेळेस मी तुला गिफ्ट करणार घड्याळ, बट ओनली ऑन वन कंडिशन. हा, तू आधी मला त्या डिवोर्स पेपरवर साईन आणून दाखवायची. ओके? And you know what? At that time, the watch will be a perfect gift. Because our time is gonna change now, हो की नाही? आणि दिवाळी कसली स्पेशल असणार आहे यार आपल्यासाठी. आपण ना खूप सेलिब्रेट करूया. ओके? हो हो हो, बस आता. हा, आता झोप तू, मी जातो. ए थांब ना. गॅरी, यावेळेस पाडव्याला ना, म्हणजे मी असं ऐकलंय की नवरा त्याच्या बायकोला ना काहीतरी गिफ्ट देतो. तुम्हाला काय विकत घेऊन देणार आहे? ओके वेट, माझी ना एक लिस्ट ऑलरेडी तयार आहे. मला ना एक नेकलेस हवे, एक पेअर ऑफ इयरिंग्स हवे, एक वॅनिटी हवी आहे, 1 पेअर ऑफ ब्रँडेड शूज हवे, आणि काही ड्रेसेस पण बघून ठेवलेत मी. अजून काय हवंय? नाही, बस एवढंच हवंय. आणि लास्ट थिंग, तुझ्याकडून ना काहीतरी सरप्राईज गिफ्ट हवंय. जे जे हवंय ना ते सगळं देईन तुला. ओके? ओके. थांब, अजून एक. तुला माहितीये या दिवाळीचं मला सर्वात बेस्ट गिफ्ट काय असणार आहे? काय? तू तुझ्या बायकोला दिलेला डिवोर्स. गॉड या, प्लीज पण ते काम लवकर संपव एकदाच. अगं हो, लवकर म्हणजे थोडा तर वेळ लागेल ना, म्हणजे लिगल प्रोसिजर असते. तू आता विसरून जा बरं, ते काम होणार म्हणजे होणार. ओके? ओके चल येऊ मी. ओके. नाही, थांब ना. वन लास्ट थिंग. कसली बावट आहे रे ती. आय मीन आपलं अफेअर आहे हे आतापर्यंत कळलं नाहीये तिला. पण गॅरी बस झाला आता सोड तिला. आता ठरलंय ना, मी तिला डिवोर्स देणार. फक्त मला एक कळत नाहीये की तिला मी सांगू कसं की माझं तिच्यावर नाही, तुझ्यावर प्रेम. आणि गॅरी, ती घराबाहेर गेल्यावर मग घरात तू आणि मीच ना. कस बच्चा? राधिका, ए राधिका, ऐकतेस ना मी काय म्हणते ते? ए राधिका, बघते मी, जरा पाणी आणता. हो मी आणते. राधिका, अगं काहीतरी बोल राधिका. ए राधिका. राधिका ताई, तुम्ही पाणी घेता का? तुम्हाला बरं वाटेल. राधिका, पाणी घे. ए राधिका. राधिका. ए राधिका. राधिका.